श्री स्वामी समर्थ. कसे आहे मंडळी, बरे आहेत का? तर आज श्री स्वामींचा प्रकट दिन आहे, तर सगळ्यांनी दर्शन घ्यावे. तर स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतील आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमी आपल्या डोक्यावर असेल. सर्व कार्य सिद्धीला होतील, नेहमी आपण आनंदात राहाल या विश्वासाने. श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, इथं जागो झोपलेला आहे. जागोची तब्येत ठीक नाही आहे, त्याला उलट्या वगैरे झालेल्या आहेत, डोकं दुखत आहे, ताप येतोय जातोय आणि उद्या परत त्याची एक्झाम पण आहे. सध्या एक्झाम चालू आहे, पण आता आजारी असल्यामुळं काही करू शकत नाही आपण. त्याला आता दवाखान्यातनं घेऊन आलेलो आहे, गोळ्या चालू आहेत त्याच्या. तर चला, आय होप स्वामी समर्थांच्या कृपेने उद्या सकाळपर्यंत चांगला फरक पडेल त्याला आणि उद्या एक्झामसाठी छान तयारीने जाईल तो. जागो इथं जेवत आहे, बिचारी तब्येत ठीक नाही आहे. तर आता जेवून औषध घेणार आहे, मग अभ्यास करणार आहे जागो आमचा. तर इथं जेवायला वाढलेलं आहे त्याला. जागो हात धुवून यायचं बाळा. आता हात धुवून येऊन जेवतोय आणि आम्ही आता मंदिरात जात आहे श्री स्वामी समर्थांच्या. तर आज श्री स्वामी समर्थांचं प्रकट दिन आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही आता चाललो आहे स्वामी समर्थांच्या मंदिरात. महाप्रसाद आहे, तर तिथे मी, माझा भाऊ, भावाची बायको आणि स्वाती अशा आम्ही सगळेजण चाललो आहे. तर भाऊ आणि भाऊची बायको बाहेर वाट बघत आहेत. मी पण तयार आहे, फक्त स्वाती तयार व्हायची बाकी आहे. ती आली की मग निघायचं आहे. चला तर मग आता तयार झालेली आहे श्री स्वामी समर्थ. आणि आता आम्ही निघालो आहोत मंदिराला. तर झालीच का तयार? झाली. चला चला, तुझ्यामुळे वेळ झालाय आता. जागो आल्यावर तुला औषध देते. तू जेवून घे. हा काय बोल की बाळा. आरामशीर जेव हा बाळा. आलो आम्ही, लगेच येतो. हा काय वहिनी आवराल त्या म्हणून संपलं, त्यामुळे आपण वहिनी आता बाहेर जेवण देणार. मला घेणार आहे का नाही? अरे तू राहिली तुझी पण की हे बघा, इथं हिला बायकोला सोडून चाललंय बघा माझा भाऊ. तुमचं जवान नाही गुण चालू आहे की तुम्ही पण मला सोडून चाललेला. तर मंदिराच्या दारापर्यंत आलेलो आहोत. पाहू शकता, महाप्रसादासाठी लाईन खूप आहे, गर्दी खूप आहे. तर इथं आम्ही मंदिरापाशी प्रवेश केलेला आहे आणि मंदिरापाशी प्रवेश केल्या पाहिलं तर गर्दी भरपूर होती आणि गाडी लावायलाही जागा नव्हती. तरी एका कोपऱ्यात जाऊन गाडी लावलेली आहे. तर स्वातीला बोलवत होतो चपला व्यवस्थित ठेव आणि आत येऊन बघतोय तर भरपूर गर्दी आणि महाप्रसाद पण चालू होता. तर महाप्रसादाला खूप मोठी लाईन होती. तरी पुरुषांची लाईन लहान होती, पण लेडीजची लाईन 3-4 अशा मिळून एकच लाईन होती लेडीजची. त्यामुळं कसं झालं की पुरुष पटापटात चालत होते पुढं, पण एक वेळ अशी आली की बाबा लेडीजना सोडणे. तर हा आमचा उल्हास दादा दरवेळेस असतोय. भक्तांना सूचना आहे, आपण जेवायला घेतलेले ताट धुवून ठेवायचे आहे. आपण जेवायला घेतलेले ताट तिथं बाहेर आपल्या पाण्याच्या टाकीपाशी. तर इथं खरंच लेडीजची गर्दी खूप झाल्यामुळं पुरुषांना थांबायला लागलं आणि पुरुष काय बोलू शकत नव्हते आता इथं. त्यामुळं लेडीजना जायला दिलं प्रथम. तर फायनली इथं श्री स्वामी समर्थांचे आपल्याला दर्शन झालेले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि देवा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर, सगळ्यांना आनंदात ठेव, बस एवढीच इच्छा आहे. तर हे बघा, हा मुंगळा जेवतोय तिथं यालाय, जिथं बसल तिथं येतो. मुंगळा
जेवायला दिना झालं. परत हा मुंगळा बघा, मित्रांनो 2-3 मुंगळे आहेत बघा इथं. थंडी वाजायला लागल्या. जागो खरंच अभ्यास करतो. आता गोळ्या खा जागो. हा मंडळी, आता मी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन आलेलो आहे. महाप्रसाद पण ग्रहण केलेला आहे. खूप मन असं प्रसन्न झालं, कारण की आज श्री स्वामी समर्थांचं प्रकट दिन होतं आणि मनाच्या इच्छा असं पूर्ण झाल्यागत वाटाले. पण बघूया आपण काय इच्छा आहेत त्या सक्सेस झाल्यावर मग आपल्याही त्या गोष्टीवर चर्चा करतो. तर श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या घरात पण सुख शांती, सगळं आरामशीर व्हावं, सगळे आनंदात राहावेत हीच मनोकामना करतो मी श्री स्वामी समर्थांना. आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराय.